अर्चना. अगं शांताताई कालच तर आली ग मी. कालच आली. अरे काय म्हणते बा शांताताई, काय चालू आहे? मस्त एकदम मस्त. तुमचं सांगा बाबा हालचाल कसा आहे तर? आमचा पण चांगलाच आहे की. असं असं. पाय बरं बिचारी मी दिलं त्याला पाहिले आली तिला त्यासोबत बोलतो म्हटलं. कुठे गेली बैल आता? अगे माय शांताबाई वय वाटते. मी म्हटलं कोण आहे ना कोण नाही. वा व माय मस्त. काही नाही मी भांडी घासून राहिली होती ना म्हणून बरोबर आवाज नाही आला बिचारी. चला ताई येतो मग आम्ही. येतो म्हटलं. अमाय चाललंय काय? बरं या बाबा. हे काही आले हो शांताबाई इथं? काही आले हो? अमाय मगन वाळकोटच्या घरासमोर तू उभी आहे हो. तुला घरात नाही बोलावलं बापा? काय घरात बोलावू बापा? काय घरात बोलावू? तिची माय धड बोलत नाही, बाप धड बोलत नाही. सारा दुनिया भराची भांडणं करून ठेवते माझ्यासोबत. काय बोलू मी? येऊ दे माझ्या घराकडे. गेले असं कुठं आली माझ्या घरासमोर. काय माय तुमचं ते काय जावा 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 देराणीचं भांडण आहे ते अलग ठेवायचं. लेकरासोबत काय पण आणून ठेवता बाबा तुम्ही. काही नाही माय शांताबाई तुला काय माहित आहे व? काय माहित आहे तुले? हे पोट्टीच तर भडकावून देते मायले. आणि काय जावा देराणीचं अलग ठेवून नाही आलं काहीच मार डोक्यावर घेऊ काय असं काही आहेच नाही ना. पोट्टीच बदमाश आहे नाही. मग मी काय बोलू? हे माझ्या लेकरासोबत बोलत नाही, मी काय याच्या लेकरासोबत बोलू? हे आता सुधरले म्हणून यायचे दिवस आले. माझ्या दिवस येणार नाही काय? सगळ्याचे दिवस येत असते. ह्या हातावरची भाकर ह्या हातावर येत असते. हो किती दिवस सगळ्याचे दिवस सारखे नाही शांताबाई. प्रत्येकाचा दिवस येते. बरं असो बाबा तुमचं तुमच्यापाशी. आपले दोन शब्द प्रेमाचे. पण बोल ना शांताबाई तू पाय कामाचं विसरूनच गेली. चल ना बस ना घरात. कुठं मायला ता घरी स्वयंपाक करायचा पडलाय ना. त्या काकीच्या घरी गेलती मी. मग तिला डोळ्यात दिसत नाही ना बिचारे. तर बगर निसून झाली गेलती तिच्या घरी. तर येता येता तुझ्या घर लागलं तर बोलून घेतो म्हटलं आता हिच्यासोबत. माहिती तब्येत नाही का बरोबर शांताबाई? नाही ना बिचारे काल परवापासून नुसतं सर्दी म्हणजे भनभन झाली. मी म्हणलं डोकं घुमून राहिलं माय. आणि काय विचारता आता पण काम तर करावंच लागते माय. काय करतो? मग नाही तर काय माय शांताबाई. जन्म बाईचा बाईचा सर्व कामाचा. पाय बोला आता मी काय म्हणून राहिली होती तुले. वान कवा करतो वान कवा करतो म्हटलं. अमाय एका दिवशी करशील का त्या घरचं अलग माझ्या घरचं अलग अलग दिवशी ठेवणं. मग एका दिवशी ठेवायला म्हणजे मला त्या घरी नाही आले भेटत तुला माझ्या घरी नाही आले भेटत. हा ते आहे बिचारे. मग कसं करतो? मी काय म्हणतो आता आपण दोघीच जणी आहे चांगल्या तिघी चौघी जणी ज्या वाण करते आपल्या बायका. तसंही माय वावरात मला जाऊन पाच आहे. जरा चण्याचा वावर आहे मायवाल तर किती चना मोठा झाला आणि काय झाला तर मला पाच आहे. तर जरा चण्याची भाजी आणून बोर आणू आणि उसई घेऊन येते कोण. मी म्हणत होती गमाय वावरात चला सर्व जणी. कसं ते भाजीचंही होते तुमचे बोर उसई आणणं होते आणि तर कामही होते आणि बोलणंही होते. अशी म्हणते काय? बरं तू म्हणशील तसंही म्हणा. लय दिवस झाले चण्याची भाजी नाही खाल्ली हो. चण्याची भाजी खायची लई इच्छा होऊन राहिली. चल त्या वावरात येतो साथ जाऊ दे. भटाभट मी आता स्वयंपाक करतो जेवतो आणि येतो. माय शांताबाई मग आता रश्मी गिश्मिल तू सांगून जाता जाता कोणाकोणाला सांगायचं आहे तर मग 4 वाजता चाललो जाऊ इथून. बरं बापा त्याच घराजवळून चाललो जाऊ लागन तर. हा माझ्याच घराजवळून. माय बैल आता त्याचं चना तर भला मस्त झाला व. फुलावर आला. हाव काय? अव त्याचं मग काळजी किती घेतली बाई. किती काळजी घेतली याच्या बाबांनी त्याची. रात दिवसा जरा जसे जेवे नाही तर जास्त चण्याच्या वावराला पाय तर काय मग ते मेहनतीचं फळ तर भेटणारच आहे. माय खरंच बोलता मस्त चना झाला बाबा त्या वावरातला. नाही खरंच पण चना गिना मस्त झाला. कुठं माय म्हणावं आता काही सांगता येते काय? अजून पुरा काढला का ते व्हायला का तो? अहो अजून त्याचं लय बाकी आहे ना. लय वय बाकी आहे अजून त्याचं. थोडे 2-3 महिने बाकीच आहे अजून. सकाळी त्याले सगळेपर्यंत काय दिदार होते त्याचा आणि काय नाही बापा. लोक सुद्धा नाही आहे ना. आणि त्यात हे वाण्याने त्रास देते ना माय. डुकर रानडुकर बाकीचे जे गाया गुया घुसते कोणाच्या ना कोणाच्या बापा. कसं पिकाचं नुकसान होते ना सांगता नाही व्हायपर्यंत. मग मी तेच म्हणते ना काकी. अरे एवढी मेहनत तर केली याच्या बाबानं आता त्याचं फळ काय भेटते ना काय नाही देवाच्या हातात आहे ते. ते आहे म्हणा ते बरोबर आहे. वान कवा करता हो बापा? वान कवा करता म्हटलं? सारे दिवस चालले आणि वान राहिलं बापा आपलं. कवा करता वान? कधी चालता वान घेऊन घ्याले? त्याच्यासाठी इथं पंचायत समिती भरली. हाव ना माय सांगा ना लवकर उरकून टाकू. आपण काम होऊन जातो आणि आपल्याला काम करायला बरं होऊन जाते. एखादा होका गिकाला म्हणजे काय बसन का घरी मग. वान वाचाय राहतो बाई घरी. मस्त कमाई चालू आहे तर मग कमाईवर लाभ द्या मग अजून. करून घ्या ना लवकर आता. हाव ना मी का म्हणतो शांताबाई सांग ना बाबा काऊन मुंग्या चावल्या का तुले? इच्छी उडून तिथे गेली. नाही मी का म्हणतो आता तू वानातच म्हणून राहिला का नाही? हो मी का म्हणतो उद्या आपण मार्केटात सामान घ्यायला चाललो जाऊ. उद्याची 26 जानेवारी आहे ना. लेकराचं दांगडं पान का तुमचं दांगडं पान भुलला काय? हाव काय 26 जानेवारी आहे का उद्या? असं बरं झालं तुला सांगितलं बापा नाही तर मला माहितच नव्हतं. काऊन घे बापा काऊन ही करून राहिल्या? गाता वाचून राहिल्या तिथं. अव काकी तू अशी सांगून राहिली का आम्हाला माहितच नाही बिचारे. अव काकी तिचं म्हणणं होय का लेकराचं दांगडं कसं आज राहीन उद्या सकाळपर्यंत राहीन. लेकराच्या शाळेतला कार्यक्रम सकाळचा होऊन जाते 12-1 वाजेपर्यंत आणि 1 वाजताच्या नंतर मग आपण खालीच आहे ना. मग आपण मार्केटमध्ये जाऊ बा आणि वान घेऊन चाललो येऊ आणि मग पाहू वान कवा करायचं आणि कधी करायचं कोणाच्या घरी कधी ठरवायचं असं तिचं म्हणणं होय. बस असंच म्हणणं आहे काकी माया. असं होय काय? मला का माहित बापा. मारा कधी हसून राहिला मायावर बापा. समजत नाही म्हणून काही बोलता बाबा तुम्ही. असं होय का तुमचं म्हणणं? पटते ना मला. पण माय म्हणणं हे होय का 26 जानेवारीचा दिवस आहे उद्या सगळं बंदी राहत का? सगळं बंदी राहत का उद्या? कोणता दिमाग लावून राहिला तुम्ही मॅट खोपडीच्या? का घ्या ना. डोक्यावर कसं ठेवता का नाही ठेवत तुम्ही?
लेकराच्या नका ठेवून तुमच्या नका ठेवू आपली ना पैदल कुठच्या. माय हो बाई उद्या तर सरकारी सुट्टी राहते हो माय. गणतंत्र दिवस आहे ना उद्या. घे माय आता व काही नाही सरळ सरळ मी सांगते तुम्हाला. परवा आपण वाण घ्यायला जाऊ मार्केट मध्ये आणि वाण घेतलं वाण करून आलो का त्या दिवशी आपण थकलो राहिलं तर आपण त्या दिवशी वाण काही करू नाही. तिथून एक एक दिवस प्रत्येकाच्या घरी वाण ठेवून द्या. आता पहिला दुसरा तिसरा चौथा नंबर कोणाच्या घरी आहे ते तुम्ही ठरवत बसा. मला कोणताही नंबर दिला चालते. बरं तू म्हणते तशी. हो शांताबाई बरोबर आहे. हो उद्याचा दिवस मस्त आराम करू आणि परवापासून लागू कामाले. मग एकदाच वावराचं काम लागलं का मग काही घरी राहणं होत नाही महिनाभर. बरं चला मग आता बोरगिरी याचा आणि जराशी भाजी देवा सविते तोडून. जास्त जास्तच घेतली म्हणशील बापा. शांताबाई अहो पुरं वावर घेऊन जा ना. माय मन काय पाहतो तू पुरं वावर घेऊन जाय. हो चला बाई चला काही उठा लवकर. ते भाजीचं गिजीचं घ्या ऊस घ्या आणि बोरं घ्या आणि चला लवकर इथून फटका. हो माय उशीर झाला म्हणजे खान नवरीच्या लाता. हो बापा चल.